ग्राहकांना महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, मोठा दिलासा मिळालेला आहे, महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. कारण नवीन परिपत्रक जाहीर राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठे पाऊल उचललेलं आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोलियम मंत्रालय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यावसायिक एलपीजीची सद्यस्थिती आणि हॉटेल रेस्टॉरंट आणि पर्यटन क्षेत्रावर त्याचा परिणाम यावरती सुद्धा चर्चा झालेली आहे. तर राज्य सरकारच्या माध्यमातून ही निर्णय घेण्यात आलेला आहे. 2 मिनिटे वेळ काढून नक्की हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. कारण घरगुती वापरासाठी असू द्या, हॉटेल व्यवसायासाठी असू द्या, रेस्टॉरंट व्यवसायासाठी असू द्या, LPG गॅस हे खूप महत्त्वाचं असणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे, संभाव्य तुटवडा परिस्थितीचे व्यवस्थापन करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत हे शासन निर्णय जे परिपत्रक देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 13 मार्च 2026 रोजी आलेलं, ज्यामध्ये सध्या मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थिती विचारात घेत LPG व इतर पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत तेल उत्पादक व विपणन कंपन्यांना आवश्यक त्या सूचना संदर्भातील आदेश देण्यात आलेले आहेत. तरी ते राज्यात LPG साखळी नियमित ठेवण्यासाठी, जे काही संभाव्य तुटवडा आहे परिस्थितीची प्रभावी व्यवस्थापना करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये निर्माण होणारी अनावश्यक भीतीचे वातावरण टाळण्यासाठी पुढील उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. तर LPG पुरवठा सुरळीत राहावा, पुरवठा साखळीवर देखरेख ठेवावी, संभाव्य टंचाईत परिस्थितीचे समन्वय साधता यावे यासाठी मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये तसेच जिल्हा स्तरावर पुढील प्रमाणे विशेष समित्या स्थापना करण्यात येत आहे. तिथे विशेष समित्या देण्यात सुद्धा आलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता जिल्हा पुरवठा अधिकारी आहे, सर्व सरकारी तेल कंपन्यांचं आहे. पण इथे महत्त्वाचं म्हणजे काय, विशेष समितीमार्फत करवायचे कार्य जे काम दिलेलं आहे त्यांचं ते काय असणार आहे बघा. LPG पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणे, वितरण व्यवस्थेचे नियमित आढावा घेणे. बघा, याच्या आधी आपल्याला कधीही LPG गॅससाठी अडचण आलेल्या नव्हत्या किंवा रांगाच्या रांगा नव्हत्या किंवा जास्त वेटिंग नव्हते किंवा तुटवडा आला नव्हता. परंतु आता विशेष समितीमार्फत हे कार्य करण्यात येणार आहे. जे काही LPG पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणार आहे, वितरण व्यवस्थेचे नियमित आढावा घेणे आहे, गॅस वितरण येणाऱ्या जे काही संभाव्य अडचणी दूर करणे आहे, जिल्ह्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे आहे, ग्राहकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवणे आहे. बघा, ग्राहकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुद्धा सुरळीत ठेवणे असणार आहे. गॅस एजन्सीकडे असणाऱ्या गॅस सिलेंडर साठ्याचा आढावा घेणे, साठेबाजी रोखणे, घरगुती गॅसचा काळा बाजार होणार नाही याची दक्षता घेणे. कारण हे पूर्णपणे आता वाढलं असल्यामुळे नक्कीच इथे घरगुती गॅसचं जे काही वापर आहे त्याच्यामुळे जे काही हॉटेल असो किंवा रेस्टॉरंट असो तिचे गॅस अवेलेबल होत नाही, तिथे घरगुती गॅसचा काळा बाजार होताना सुद्धा दिसत आहे. घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे. त्यानंतर पुढील अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या संस्थांना LPG पुरवठा करण्याचे प्राधान्य देण्यात यावे, जसे की रुग्णालय असू द्या, शासकीय वसतिगृह असू द्या, अंगणवाडी व शाळा मध्यान्ह भोजन योजना असू द्या, शासकीय आश्रमशाळा वसतिगृह असू द्या, महाविद्यालयांचे मेस मध्यान्ह भोजन योजना असू द्या. इथे जे काही पुरवठा आहे तिथे प्राधान्य देण्यात येणार आहे. तर गॅस वितरणाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर महानगर स्तरावर 24/7 सुरू असणाऱ्या नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात यावा सुद्धा सांगितलेलं आहे. तर प्रत्येक जिल्ह्यातील गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेले LPG साठ्याबाबत दैनिक माहिती सुद्धा घेण्यात यावी, हे सुद्धा काम असणार आहे. जिल्हा तक्रार निवारणासाठी आपत्कालीन दुर्दैवी क्रमांक किंवा हेल्पलाईन नंबर सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच व्हॉट्सअप क्रमांक सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून काय होईल की सदर क्रमांकास व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. उपरोक्त नियंत्रण कक्षामार्फत सदर क्रमांकावर प्राप्त तक्रारीची दखल सुद्धा घेता येणार आहे. हे सर्व ऑनलाईन झाल्यामुळे नक्कीच इथे अडचणी दूर होणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर वितरण स्थिती व संभाव्य अडचणीचे दैनिक आढावा घेणे, गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यास कोळसा, रॉकेल इत्यादी पर्यायी इंधन वापरण्याची शक्यता तपासण्यात यावी. जिल्हास्तरीय समितींनी हॉटेल रेस्टॉरंट संघटनांसोबत बैठक घेऊन पर्यायी इंधन वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, हे पूर्ण अजून असणार आहे. तर लक्षात घ्या, गॅसची जी काही टंचाई आहे यावर नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून हे परिपत्र काढण्यात आलेले आहे. विविध इथे सांगण्यात आलेले आहे. बघा, LPG वाहतूक व वितरण करणाऱ्या वाहनांना तसेच गॅस एजन्सीने वितरक
कर्मचाऱ्यांना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात यावी. त्यानंतर घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी व काळा बाजार यासारख्या अनियमितता करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम जे काही 1955 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई सुद्धा करण्यात यावी. घरगुती LPG गॅस सिलेंडर ही जीवनावश्यक बाब असल्याचे उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सदर परिपत्रक हे सध्या परिस्थितीमध्ये पूर्ववत होईपर्यंत लागू राहणार आहे. तर हे जे काही सध्या परिस्थिती असणार आहे त्यावरती हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जेव्हा युद्ध संपेल किंवा जे पूर्णपणे नॉर्मल वेला येणार आहे त्यावेळेस नक्कीच इथे महाराष्ट्र राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवण्यासाठी संभाव्य तुटवडा परिस्थिती व्यवस्थापन करण्यासाठी हे पूर्णपणे उपयोजना राबविण्यात येत आहे. जेव्हा सगळं नॉर्मल होईल त्यावेळेस नक्कीच इथे जे काही ग्राहक असणार आहे, कस्टमर्स असणार आहे त्यांना कोणतंही प्रॉब्लेम होणार नाही याची सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून दक्षता घेतली जाणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.